पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। हा रिपोर्ट कोणाच्या दबावाखाली तयार करण्यात आला? जामखेडचे तत्कालीन आमदार कोण होते? सिद्धार्थ शिरोळेंचा हा सवाल आहे। भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा रुख रोहित पवारांकडे आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। बेस्ड ऑन द अबाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज, त्यात लिहिलंय त्यांनी नॉन क्लिअर, बरं का, पण नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही, खोटा पत्ता हा नमूद केला आहे। ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला गेला। आता आपल्याला साधारणतः माहिती की जानेवारी 2020 मध्ये निलेश घायवाळ, ज्यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड, मी परत सांगतो जामखेड, इथले तत्कालीन आमदार कोण होते? त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते?